काय सांगता? प्रसाद म्हणून मिळते चिकन मटण. भारतातील ही 8 देवस्थाने तुम्हाला माहीत आहेत का? प्रसाद म्हणून काही सात्विक पदार्थ देण्याची पद्धत आहे. परंतु भारतातील काही मंदिरात प्रसाद म्हणून चक्क नॉनव्हेजही दिले जाते. तुम्ही म्हणाल काही पण. पण हे खरं आहे. आज आपण अशीच 8 मंदिरे पाहणार आहोत. त्यातील पहिल्या भागात आपण 4 मंदिरे पाहिली. या दुसऱ्या भागात इतर 4 मंदिरांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. नंबर 1. कामाख्या मंदिर, आसाम. हे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. येथे ही देवीला शाकाहारी व मांसाहारी प्रकारचे दोन्ही नैवेद्य दिले जातात. हे दोन्ही नैवेद्य विना कांदा लसूण बनवले जातात. देवीचे मुख्य द्वार जेव्हा बंद असते, तेव्हा देवीला मांसाहारी नैवेद्य दिला जातो. दुपारी माशांची चटणीही केली जाते. नंबर 2. पारसिनिक कडवू मंदिर, केरळ. भगवान मुथप्पन हे कलियुगातील असून ते विष्णू व शिवाचा अवतार मानले जातात. त्यांचेच हे मंदिर आहे. येथे प्रसादासाठी भाजलेली मासळी व ताडी अर्पण केली जाते. असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. नंबर 3. तारापीठ, पश्चिम बंगाल. हे मंदिरही जगप्रसिद्ध आहे. येथे काही भक्त देवीला मांसाचा नैवेद्य दाखवतात. देवीला मद्याचा नैवेद्यही दाखवला जातो. नंतर हे सर्व तेथील भक्त प्रसाद म्हणून ग्रहण करतात. हे मंदिर पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात आहे. नंबर 4. दक्षिणेश्वर काली मंदिर, पश्चिम बंगाल. हे पश्चिम बंगाल येथील प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. या मंदिरात देवीला नैवेद्यात मासळी दिली जाते. नंतर पूजा झाल्यानंतर ही भक्तांना वाटली जाते. मात्र या मंदिरात कोणत्याही प्राण्याचा बळी दिला जात नाही.